नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER पदभरती 2025साठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नरेंद्र अच्युत दाभोलकर। तर पहा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनची स्थापना ही नरेंद्र अच्युत दाभोलकर यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, कलम 368। तर भारतीय राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी पहा, कलम 368 हे कलम वापरले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा, ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, फुटबॉल। तर ड्युरंड कप हा पहा, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना डॅश यांनी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, गोपाळ कृष्ण गोखले। तर पहा, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना ही गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती। तर पहा, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केव्हा झालेली आहे? तर ती 12 जून 1905 मध्ये। कधी? 12 जून 1905 मध्ये पुणे या ठिकाणी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना ही गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यामध्ये साक्षरता दर सर्वात जास्त आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1, केरळ। तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पहा, केरळ कोणता आहे? केरळ या राज्यामध्ये साक्षरता दर हा सर्वाधिक आहे। प्रश्न क्रमांक 6, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना डॅश वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 18 ते 50 वर्षे। तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही पहा, 18 ते 50 या वर्ष वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने भूदान चळवळ सुरू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2, विनोबा भावे। तर पहा, विनोबा भावे या समाजसुधारकाने भूदान चळवळ ही सुरू केलेली होती। पुढचा प्रश्न आहे, कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, मांडवी नदी। तर पहा, मांडवी नदी ही जी नदी आहे तर ती पहा, तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्येष्ठ नागरिक आयोगाचे स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2, केरळ। तर पहा, ज्येष्ठ नागरिक आयोगाचे स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ते केरळ हे राज्य आहे। पुढचा प्रश्न आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ। तर पहा, रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे सर ही जी पदवी होती तर या पदवीचा त्याग पहा, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ या कारणामुळे त्यांनी त्याग केलेला होता। नेक्स्ट क्वेश्चन, समता सैनिक दल ही सामाजिक संघटनेची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2, बाबासाहेब आंबेडकर। तर समता सैनिक दल ही जी सामाजिक संघटनेची स्थापना होती तर ती पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती। पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, कलम 12 ते 35। तर भारतीय राज्यघटनेमध्ये पहा, मूलभूत हक्क हे कलम 12 ते 35 या कलमान्वये स्पष्ट करण्यात आलेली
आहे. पुढील प्रश्न, भारताच्या कोणत्या प्रदेशात शेकरू म्हणजेच इंडियन जायंट स्किलर आढळतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम घाट. तर पहा भारताच्या पश्चिम घाट या प्रदेशामध्ये शेकरू, ज्याला आपण इंडियन जायंट स्किलर असे म्हणतो, तर तो पहा पश्चिम घाट या प्रदेशामध्ये आढळतो. पुढचा प्रश्न पहा, इंद्र हा नौदल सराव युद्ध कोणत्या 2 देशामध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा भारत आणि रशिया. तर इंद्र हा जो नौदल सराव युद्ध आहे तर तो पहा भारत आणि रशिया या 2 देशामध्ये होतो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य हे कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1976. तर पहा भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत कर्तव्य आहेत तर ते पहा सन 1976 या वर्षी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, इंडिया डिव्हायडेड 1946 या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजेंद्र प्रसाद. तर पहा इंडिया डिव्हायडेड या पुस्तकाचे लेखक हे राजेंद्र प्रसाद आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश. तर पहा 1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते उत्तर प्रदेश. कोणतं आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली. मित्रांनो, तुम्हाला असाही प्रश्न विचारण्यात येतो की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर केव्हा सुरू करण्यात आलेली आहे तर ती 1 मे 2016 या दिवशी. कुठे करण्यात आलेली आहे तर ती उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. आणि कोणी केलेली आहे तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. पुढील प्रश्न, मानस ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा. तर पहा मानस ही पहा ब्रह्मपुत्रा या नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न, तामिळनाडू हे डॅशशी संबंधित कायदा प्रस्तुत करणारे पहिले भारतीय राज्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 माहितीचा अधिकार. तर तामिळनाडू हे जे राज्य आहे तर हे पहा माहितीचा अधिकाराशी संबंधित कायदा प्रस्तुत करणारे ते भारतातील पहिले राज्य आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 वेदांतगल पक्षी अभयारण्य. तर पहा भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य हे वेदांतगल पक्षी अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न आहे, बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियमन कधी मंजूर झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 23 डिसेंबर सन 1986. तर बालकामगार अधिनियम पहा 23 डिसेंबर सन 1986 या दिवशी मंजूर झालेला आहे. पुढील प्रश्न, प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. तर पहा प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहामध्ये सहभाग होता? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे पार्वती सत्याग्रह, दुसरा आहे वाई गणपती मंदिर सत्याग्रह आणि तिसरा आहे वायकोम मंदिर सत्याग्रह. तर या तिन्ही सत्याग्रहामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा सहभाग होता. नेक्स्ट, त्रिपुराचे दासपारा हे गाव भारताचे पहिले डॅश गाव बनलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा जैव. तर पहा त्रिपुराचे दासपारा हे जे गाव आहे तर ते भारतातील पहिले जैव गाव बनलेले आहे. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार
खालीलपैकी कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर 80% कमी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार पश्चिम बंगाल कोणतं राज्य आहे? तर ते पश्चिम बंगाल या राज्यातील महिला साक्षरता दर हा 80% कमी आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते. पुढील प्रश्न, धोंडो केशव कर्वी यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1893. तर पहा धोंडो केशव कर्वी यांनी विधवा विवाह संघाची स्थापना ही सन 1893 या वर्षी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बीड. तर पहा परळी वैजनाथ हे जे ज्योतिर्लिंग स्थान आहे तर ते पहा बीड या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे अध्यप्रवर्तक असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 नारायण लोखंडे. तर पहा नारायणराव लोखंडे यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे अध्यप्रवर्तक असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 अंदमान आणि निकोबार बेटे. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार अंदमान आणि निकोबार बेटे कोणतं आहे? अंदमान आणि निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी होती. पुढील प्रश्न, दर्पण हे मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर. तर दर्पण हे जे मराठी वृत्तपत्र आहे तर ते पहा बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते हिमालयातील प्रमुख पर्वतरांग नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्य पर्वतरांग. तर पहा विंध्य पर्वतरांग ही जी पर्वतरांग आहे तर ती पहा हिमालयातील प्रमुख पर्वतरांग नाही. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद जर्मनीच्या घटनेतून स्वीकार करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्काचे निलंबन. तर पहा भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद आहे तर ती आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्काचे निलंबन ही जी तरतूद आहे तर ती पहा जर्मनीच्या घटनेतून स्वीकार करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भूकंप. तर रिश्टर हे पहा भूकंपची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा आसाम. तर पहा आसाम या राज्यामध्ये ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुगल. तर पहा अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही गुगल या कंपनीची आहे. पुढील प्रश्न, संगणकातील इनपुट डिव्हाइसचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा संगणकाला डेटा पुरवणे. तर पहा संगणकातील इनपुट डिव्हाइसचे मुख्य कार्य हे संगणकाला डेटा पुरवणे हे मुख्य कार्य आहे. पुढचा प्रश्न, लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पालक. तर पहा लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय कोणता आहे तर तो पालक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कवक पेशीच्या कवचामध्ये कोणती ऊती आढळतात? तर कोणती ऊती आढळतात तर ती ऑप्शन क्रमांक 3 कायटिन. तर पहा कवक पेशीच्या कवचामध्ये
कायटिन या प्रकाराची ऊती आढळतात.